नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, दत्त जयंतीचं औचित्य साधून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. आता 3 दिवसीय किंवा 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण आपण सुरू केले. आता तुम्ही 28 नोव्हेंबरपासून सुरू केलं असेल किंवा त्याच्या आधी काहींनी सुरू केलं असेल तर आपल्याला त्याची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते. जेव्हा 3 दिवसीय पारायण करतो तेव्हा त्याची सांगता आपल्याला 4थ्या दिवशी करायची. तर आता जेवढं गुरुचरित्र पारायण करताना ते नियम धरून किंवा नियमांचं पालन करून पारायण करणं आवश्यक आहे. तसंच गुरुचरित्र ग्रंथाची सांगता ही तेवढंच नियमांना धरून करणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची सांगता कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण पूजा मांडणी केली, त्यात जो नारळ कलश ठेवला त्याचं काय करायचं, नैवेद्य किती दाखवायचे, त्या नैवेद्यांचं काय महत्त्व आहे, ही सगळी माहिती आपल्याला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये होणं किंवा आपल्याकडून ते सामूहिकरित्या केंद्रामध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं तिथले वास्तुदोष हे नष्ट व्हायला लागतात. आणि गुरुचरित्र हा इतका पवित्र ग्रंथ आहे, जर आपल्याकडून त्या ग्रंथाचं पठण होतंय किंवा पारायण होतंय तर ही फार मोठी गोष्ट आहे. कारण करता करविता हे स्वामी महाराज किंवा आपले दत्त महाराज आहेत. आपण फक्त निमित्त आहोत. आपल्याकडून ते करवून घेणं ही त्यांचीच लीला असते. पण आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना सांगता ही आपल्याला, जर तुम्ही 28 डिसेंबरला पारायणाला सुरुवात केली असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी तुमचं पारायण संपतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे. लोकांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आहे तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. तुम्ही यापूर्वी जरी केला नसेल तरी या दत्त जयंतीच्या दिवशी नक्कीच आपण उपवास करा. तेव्हा तुम्ही फलाहार वगैरे घेऊ शकता, पण त्या दिवशी आपल्याला आवर्जून उपवास करायचा प्रयत्न करा. आता जर एखाद्याला काही गोळ्या औषधं चालू असतील किंवा शक्य नसेल, काही त्रास असेल तर त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या दिवशी उपवास करा. आपण 7 दिवस ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ते अध्याय वाचतो आणि 7व्या दिवशी आपलं संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे कंप्लीट होतं. आता ते पूर्ण झालं की आपल्याला 8व्या दिवशी सांगता करायची आहे. तर 8व्या दिवशी आपल्याला जो पहिला अध्याय आहे तर त्याच्या 5 ओव्या हे आपल्याला पठण करायचे. सांगता करण्याआधी सकाळी आपल्याला त्याच्या 5 ओव्या, पहिल्या अध्यायाच्या आपल्याला 5 ओव्या पठण करायच्या असतात. नंतर आता या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्ती नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा घेवड्याची भाजी ही अतिशय प्रिय होती दत्त महाराजांना. तर पुरणपोळी, घेवड्याची भाजी, वरण भात किंवा शिरा, खीर, बेसनचे लाडू असं तुमच्या यथाशक्ती तुम्ही करायचंय. बघा, देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, पण या गोष्टी या दत्त महाराजांना प्रिय होत्या. आणि जर तुम्हाला सहज शक्य असेल तर तुम्ही या गोष्टी करा. आणि मला शक्य नसेल तर अगदी साधा वरण भात आणि एखादा गोडाचा पदार्थ ठेवला तरी चालतो, पण घेवड्याची भाजी किंवा पुरणपोळी किंवा बेसनचे लाडू हे दत्त महाराजांना प्रिय होते. त्यामुळं यातल्या वस्तू या आपल्या नैवेद्यामध्ये असाव्या. आता नैवेद्य दाखवताना आपल्याला 4 नैवेद्य करायचे असतात. आणि बघा, जसं आपण माणसाला ताट वाढतो पूर्ण, तसं आपल्याला 4 सेपरेट ताट घ्यायचे आणि 4 नैवेद्य हे आपल्याला सेपरेट ठेवायचे असतात. एक नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांसाठी काढायचं आहे, एक नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांसाठी, आणखीन एक नैवेद्य आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यासाठी, आणि 4था नैवेद्य आपल्या कुलदेवतांसाठी. तर असे हे 4 नैवेद्य वेगळे 4 ताटा करायचे आहेत आपल्याला नैवेद्याचे. आणि आपण जिथं पूजा मांडणी केली तिथे सेपरेट आपण 4 नैवेद्य ठेवायचे. एक दत्त महाराजांसाठी, त्यांना नैवेद्य अर्पण करताना आपण म्हणायचं की दत्त महाराज, मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते. आता नैवेद्य कसा दाखवायचा, तर प्रत्येक नैवेद्याखाली आपल्याला भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्या नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचंय. अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचा. आता हा दाखवलेला नैवेद्य आपण काय करायचं, तर हा गाईला द्यायचा असतो. पण जर तुमच्या जवळपास गाई नसेल तर तुम्ही तो घरात खाल्ला तरी चालेल. मग तुम्ही घरातल्या व्यक्तींनी तो
सगळ्यांनी मिळून खायचं आहे. पण जर जवळपास गायी असेल तर हे 4ही नैवेद्य आपल्याला गायीला द्यायचेत. आपल्याला या दिवशी एक जोडपं जेवू घालायचं असतं. आता जोडपं आपल्याला नाही मिळालं, एकच व्यक्ती मिळाली किंवा एकपेक्षा जास्त मिळाल्या तरी चालेल, किंवा तुमच्या जवळपास कुठे लहान मुलं असतील किंवा इतर कोणी घरी आलं त्यांना जेवू घातलं तरी चालेल. पण एक जोडपं जेवू घालावं. जर ते नाही मिळालं तर काही हरकत नाही, पण जर शक्य झालं तर एकपेक्षा तुम्ही जास्तही लोकांना जेवू घालू शकता, पण किमान एक जोडपं तरी जेवू घालावं असा नियम आहे. नंतर आता जर ते नाही मिळालं तर काही हरकत नाही. आता आपण या दिवशी स्वयंपाक करतो तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. म्हणजे काही वेळेला काय होतं, आपल्याकडे कोणी पाहुणे येतात किंवा एखादी व्यक्ती येते आणि मग ते त्यांना वेळ नसेल किंवा काही कारणास्तव ते जेवत नसतील तर आपण त्यांना म्हणतो की ठीक आहे, डब्यामध्ये घेऊन जा. तर आपल्याला ही चूक करायची नाहीये. आपण जेव्हा पण या ग्रंथाची सांगता करतोय किंवा आपण स्वयंपाक बनवतोय तर आपल्याला हे जेवण असं आपल्या घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. तुमच्या घरामध्ये कितीही लोक जेवून गेले तरी चालतील, अगदी 10-20 तुमच्या यथाशक्ती कितीही लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवण देऊ शकता, पण असा हे बनवलेला प्रसाद हा आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा नाहीये. तो कुणालाही असा डब्यामध्ये देऊ नये. त्याचं कारण हेच की आपण खूप चांगल्या भावनेने तो डब्यामध्ये देतो, पण समोरच्या व्यक्तीकडून तो खाल्ला जाईलच असं नाही. काही वेळेला आपण जास्त देतो, मग तो शिल्लक राहिलेला तो त्यांच्याकडून डस्टबिनमध्ये जाऊ शकतो किंवा तो वाया जाऊ शकतो. तर असा हा प्रसाद वाया जाऊ नये किंवा त्याचा अनादर होऊ नये यासाठीच आपल्याला फक्त तो असा द्यायचा नाहीये कोणासोबत. म्हणजे तो आपल्या घरातून आपल्याला बाहेर जाऊन द्यायचा नाहीये प्रसाद. तर तुमच्या घरामध्ये कितीही लोक आले आणि ते जेवून गेले तरी चालतील. आणि बघा, आता हे सगळं झालं की आपल्याला मांडणी उचलायची असते. आता तुम्ही 8व्या दिवशी पारायणाची सांगता करणार तर त्याच दिवशी आपल्याला मांडणी उचलायची नाही, ती त्या दिवशी तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपण ती उचलायची. तर आता आपण कलश ठेवला होता, कलशवर नारळ ठेवला, तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी तयार झालेल्या असतात. कारण आपण तिथे बसून गुरुचरित्र ग्रंथासारख्या पवित्र ग्रंथाचं आपण पठण केलेलं असतं. त्यामुळे तो नारळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तो टांगून ठेवायचा आहे. बघा, मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने, म्हणजे आपल्या घरामध्येच तो आपल्याला अडकवायचा आहे. तोही एकदम चौकटीच्या वरती जिथे जागा असेल तिथे तुम्ही तसा अडकून ठेवा. किंवा जर तिथे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये देव्हाऱ्याच्या किंवा कुठे जागा असेल जिथे तुम्ही अडकू शकता अशा व्यवस्थित ठिकाणी, त्याचं पावित्र्य राखलं जाईल अशा ठिकाणी आपल्याला अडकवायचा आहे. पण शक्यतो तो मुख्य दरवाजाच्या वरतीच अडकवायचा प्रयत्न करा. एका लाल वस्त्रामध्ये तो गुंडाळायचा आणि अडकवायचा. आता हा असा किती दिवस ठेवायचा? जर तुम्हाला काही दिवसांनी काही महिन्यांनी वाटलं की त्याच्यातलं पाणी संपलंय किंवा तो खराब झालाय तर मग तो तुम्ही काढून पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी चालेल. पण असा हा नारळ तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये अडकवून ठेवा. नंतर जे कलशमध्ये पाणी होतं ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचंय आणि उरलेलं पाणी आपण आपल्या कुंडीतल्या झाडांना घालायचंय. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवली तर नाणं शक्यतो आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आणि सुपारी तुम्ही दुसऱ्या पूजेसाठी पण वापरू शकता. नंतर आपण स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो घेतला होता, तो आपल्याला आपल्या देवपूजेमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये जिथे तुम्ही आधी ठेवायचा तिथेच ठेवून द्यायचा आहे. आता दररोज आपण देवांना नैवेद्य दाखवत होतो किंवा पाणी भांड वगैरे ठेवत होतो, तर ते पाणी भांड्यातलं पाणी आपल्याला दररोज प्यायचे. नैवेद्य तर आपण दररोज खात होतो. तर पद्धतीने आपल्याला आपल्या या गुरुचरित्र ग्रंथाची सांगता करायची आणि मग सांगता झाली की तुम्ही मग कुठलेही नियम आपल्याला पाळायचे नाहीयेत. म्हणजे तुम्ही बाहेरचं खाणं असो किंवा इतर जे गुरुचरित्र ग्रंथाचे नियम होते ते सांगता झाली की मग पुढे कुठलेही नियम नसतात. तर अशा पद्धतीने अगदी आपल्याला व्यवस्थित आपल्या या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सांगता करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.